पिंपळनेर येथे नवापूर तालुक्यातील आदिवासी महिलेवर 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या निषेधार्थ नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं। तसेच सर्व व्यापारी बांधवांना बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। 31 मे 2024 रोजी नवापूर तालुका कडकडीत बंद करून नागरिकांनी प्रतिसाद दिलाय। तसेच घडलेल्या अमानवीय घटनेचा सुज्ञ नागरिकांनी निषेध नोंदवलाय। तालुक्यातील नवापूरसह चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा ही पंचक्रोशीतील मोठ्या गावांसह संपूर्ण नवापूर तालुका कडकडीत बंद आहे। नवापूर तालुक्यातील उंबर्डी गावातील एका आमच्या बहिणीवरती 27 मे रोजी पिंपळनेर येथे सामूहिक अत्याचार झाला। त्या संदर्भात नवापूर तालुक्यात संपूर्ण आदिवासी समाजाने निषेधमधून आपला नवापूर तालुका हा 100% बंद केलेला आहे। तर शासनाला विनंती आहे की हे 2 जे आरोपी आहे यांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून याच्या पुढे कोणतीही घटना होऊ नये। यांना कठोर शिक्षा म्हणजे यांना फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून यापुढे कोणतीही घटना होऊ नये। आणि आमच्या ताईला आम्ही सांगू इच्छितो की संपूर्ण आदिवासी समाज हा तुम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे। समस्त आदिवासी समाज आणि खांडबारातले सगळे ग्रामस्थ तुमच्या ताई पाठीशी राहू, जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत। संतोष गावित, आदिवासी महासंघाचा जिल्हाध्यक्ष। दिनांक 27/5 रोजी पिंपळनेर बस स्थानकावर रात्री एक उंबर्डी येथील एक महिला आपल्या चिमुकल्यासह सटाणा येथे रोजगारानिमित्त जात असताना रात्री 10 वाजेला सुमारे 10 वाजता 2 पिकअप चालकांनी तिच्यावर अतिप्रसंग केला व तिने आरडाओरड केली। तिच्या मुलाला मारहाण करून तिला एका बाजूला घेऊन जाऊन तिच्यावरती अमानवी कृत्य करण्यात आले। त्या महिलेने हिंमत करून पोलीस स्टेशनमध्ये दाद मागितली। पोलीस लोकांनी तात्काळ आरोपींना अटक केली। तिने जशी हिंमत दाखवली पोलिसात जाऊन, त्याप्रमाणे आज समाजाचे कर्तव्य आहे की समाजाने आज तिच्यासाठी या झालेल्या कृत्याबद्दल आवाज उठवायला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत। तरी सदर आरोपींना कठोर कारवाई करण्यात ही आमची विनंती। 27 मे 2024 रोजी पिंपळनेर येथे नवापूर तालुक्यातील उंबर्डी येथे एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आम्ही खांडबारा येथील सर्व समाज बांधव एकत्र होऊन या घटनेचा निषेध करीत आहोत। ही घटना अत्यंत अमानवीय असून या घटनेत दोषी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की यांनी हे मॅटर फास्ट ट्रॅकमध्ये चालवून या घटनेला गतिशील बनवून आरोपींना शिक्षा द्यावी। त्यानंतर मी पिंपळनेर येथील पोलीस प्रशासनालाही त्यांचे धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी सदरील घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन 1 तासामध्ये आरोपींना पकडून त्यांना जेरबंद केलं। आणि ही घटना असं नाही की ह्या घटना आपण जेव्हा घडतो त्याच टायमाला एकत्र येतो, निषेध करतो। अशा अमानवीय घटनांवर आपण कायमस्वरूपी प्रशासनाला निवेदन करून एक कठोर कायदा निर्माण करून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी एक तरतूद निर्माण करावी अशी मी विनंती करते। आपण एक महिला आहो, आपण महिला म्हणून एका महिलावर अत्याचार झालेला आहे, काय सांगत? महिला बऱ्याच वेळा असं वाटतं की महिला दुर्बल आहे। मला नाही वाटत ती महिला 11:30ला गेली की ती दुर्बल असेल, पण त्यावेळेस ती एकटी असल्यामुळे कदाचित ती कमजोर पडली असेल किंवा तिच्या मुलाला जीवाला धोका नसेल म्हणून निर्माण होईल म्हणून तिने विरोधी केला नसेल। पण मला नाही वाटत की महिलांनी दुर्बल असतील, पण अशा घटनेचा वेळ हा म्हणजे निर्जन असल्यामुळे, तिथं कोणी नसल्यामुळे हा अत्याचार झालेला आहे। काल 2-3 दिवसापूर्वी पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज आम्ही खांडबारा ग्रामस्थ तसेच सर्व आदिवासी समाज त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये खांडबारा बंदची हाक दिली होती। आणि आम्हाला संपूर्ण गावाने, संपूर्ण व्यापारी बंधूंनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आज आमचं खांडबारा गाव हे कडकडीत बंद आहे।
आम्ही शासनाला अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी या अन्यायाच्या विरोधात, या अत्याचाराच्या विरोधात त्या आरोपींना कडक शासन करावे, जास्तीत जास्त त्यांना शिक्षा मिळावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा असं मी आज आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला विनंती करतो. आज दिनांक 31/5/2024 रोजी विसरवाडी पूर्ण 100% बंद आहे. आदिवासी समाजाच्या महिलेवर बलात्कार झाला आहे पिंपळनेर येथे. त्याच्या जाहीर आमच्या विसरवाडी शिवसेनेतर्फे जाहीर निषेध आहे. संपूर्ण गाव 100% आज बंद ठेवण्यात आला आहे. आदिवासी महिलेवर झालेला बलात्कार, जे आरोपी जेरबंद आहेत त्यांना फाशीची शिक्षा मिळावी ही आमची विसरवाडीकरांची व विसरवाडी शिवसेनेकरांची मागणी आहे. मी स्वतः गणेश चौधरी, तालुका उपप्रमुख गणेश चौधरी बोलत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिफा, विसरवाडी, नवापूर.